आज मुलांना एवढी इच्छा झाली बर्गर खायची की मग म्हटलं चला बनवूयातच आपण. मग बटाटे पटकन उकडायला टाकले. तुम्ही पाहू शकता वाफ पण येते बटाट्यातली. तर बटाटे उकडून घेतले, त्याच्यामध्ये वाटाणा घातला, चिरलेला कांदा देखील घातलेला आहे, पोहे टाकलेले आणि वाटाणा. तर हे छान असं स्मॅश करून घेतलं. वाटाणा फ्रोझन घेतलेला आहे, तो पण छान स्मॅश झाला आणि बटाटा गरम होता ना त्याच्यामुळं त्याची वाफ लागून तो एकदम सॉफ्ट पण झाला नंतर. आणि त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकली, लाल मिरचीची थोडीशी पावडर पण टाकली, मीठ टाकलं चवीनुसार आणि पिझ्झा सीझनिंग पण टाकली. त्याचबरोबर इथं चिली फ्लेक्सचं पॅकेट होतं तर तेही टाकलं आणि त्याच्यात एकच ब्रेड राहिला होता शिल्लक माझा तर तो मी याच्यामध्ये घातला. मला वाटलं की ब्रेड आहेत जास्त प्रमाणात, मग मी यांना फक्त हे आणायला सांगितलं, बन्स आणायला सांगितले, ब्रेड आणायला सांगितलं. आणि नंतर मी हे आल्यानंतर बघितलं तर ब्रेड्स मुलांनी सगळे खाल्ले होते ब्रेड आणि फक्त एकच राहिला होता. तर तो मी इथं बाइंडिंगसाठी याच्यामध्ये वापरला, याच्या टिक्क्या वगैरे बनवून घेतल्या. पण आता हा जो म्हणजे ही जी टिक्की आहे ना तर ती मी फ्राय करू शकणार नाही, कारण माझे ब्रेड क्रम्स नाही आहेत माझ्याकडे आणि ब्रेड होतं ते पण मुलांनी सगळं खाऊन टाकलं. मग मला सुचेनाच आता, करायला तर घेतली रेसिपी, मग काय करायचं. मग म्हटलं ठीक आहे. तर मग मी इथं काय केलं, कॉर्नफ्लावर आणि मैदा एकत्र असा मिक्स केला, म्हणजे हे अगोदरच करून ठेवलेलं होतं मी. आणि या टिक्क्यांना ना असं सगळीकडं लावून घेतलं. त्याचबरोबर पॅनमध्ये थोडंसं तूप घेतलं. आधी म्हटलं बर्गर बन्स शेकून घेऊयात, तर हे खरं तर लास्ट करायला पाहिजे होतं, पण माझ्या डोक्यामध्ये ना त्या सगळ्या गोष्टी होत्या की आता ते म्हणजे टिक्की आहे ना ती फ्राय करायची होती, आता कसं करायचं. मग त्याच पॅनमध्ये मी तेल टाकलं आणि म्हटलं ह्या ज्या टिक्क्या आहेत ना ते डायरेक्ट शालो फ्राय करूयात, आता डीप फ्राय नको करायला. म्हणून मी अशा प्रकारे या टिक्क्या बनवून घेतल्या. आता जसा लागेल तसा लागेल, पण हा एवढा अप्रतिम बर्गर लागला होता. छान क्रिस्पी एकदम झाला होता. म्हणजे आपण बाहेरचा बर्गर खातो तो फ्राईड असतो, पण हा फ्राईड नसून पण तरी पण छान चव येत होती याची. त्यानंतर टिक्क्या झाल्या होत्या तयार. इकडं मी मेयोनीज, केचप, थोडीशी चिली म्हणजे लाल मिरचीची पावडर आणि थोडंसं सीझनिंग वगैरे पण तुम्ही टाकू शकता, असं एकत्र मिक्स करून घेतलं. आणि हे जे आहे ना तर याचं असं छान पेस्ट तयार केली. ह्याला बन्सला लावलं आणि नंतर मग एक टिक्की ठेवली, चीज स्लाईस ठेवलं, परत अजून एक टिक्की ठेवली, कारण आता घरीच बर्गर बनवला आहे म्हटल्यानंतर याच्यात काय चिंगूसपणा केलेला नाही पाहिजे, म्हणून मग मी 2-2 टिक्क्या वापरल्या. आणि अशा प्रकारे मुलांना छान असे बर्गर तयार केले. खूप टेस्टी लागले होते आणि जास्त म्हणजे असं म्हणजे ऑइल पण नव्हतं, तेल पण नव्हतं जास्त, त्याच्यामुळं खूप झटपट अशी रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका.